नमस्कार. विठ्ठल बोलीमध्ये आपलं स्वागत. खरंच सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असाच प्रश्न आज सर्वसामान्यांना पडला आहे. एकीकडे शक्तीपीठ महामार्गाची शेत जमिनीची मोजणी पूर्ण केली जात आहे. दुसरीकडे त्याच सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडीतील एका तरुण उमद्या अभियंत्याने आत्महत्या केली आहे. शेतकऱ्याची आत्महत्या गेली अनेक वर्षे गाजत असतानाच आता सरकारी कंत्राटदाराच्या आत्महत्या सुद्धा गाजतील की काय अशीच भीती निर्माण झालेली आहे. विकास कामांचं बिल देण्यासाठी सरकारने गेल्या वर्षभरापासून टाळाटाळ सुरू केली आहे. अनेकांच्या 10 लाखापासून 10 कोटीपर्यंतची बिले थकली असल्याने एकूणच कंत्राटदारामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणूक अगोदर नवीन रस्ते, पाणंद रस्ते, पूल, गावागावात सभागृह अशा बांधकामांच्या मालिका तयार झाल्या होत्या. भरमसाठ टेंडर काढून सरकारने विकास कामांचा एक मोठा आभास निर्माण केला. विकास कामे अनेक ठिकाणी पूर्ण झाली, पण त्या कामांची देयके म्हणजेच बिले मात्र कंत्राटदारांना मिळाली नाही. यासाठी गेल्या वर्षभरापासून कंत्राटदार संघटना रस्त्यावर उतरलेली आहे. बँकांचे व्याज भरून कंबरडे मोडलेल्या कंत्राटदारांना आता खाजगी सावकारकीचा फास आवळू लागल्याने काही जण सांगू लागले, सरकारकडून झालेल्या कामाची बिले मिळत नसल्याने एकूणच कंत्राटदार मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. विधानसभा निवडणुकी अगोदर सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधक बाकावरील आमदारांनी सुद्धा आपल्या मतदारसंघात मंजूर करून आणलेल्या कामांचे नारळ फोडले. कामे सुरू झाली. ती कामे पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांनी गुंतवणूक केली. कोणी दागिने मोडले, कोणी स्थावर मालमत्ता विकली आणि कामे पूर्ण केली. बँकांच्या कर्जाचा आणि व्याजाचा प्रश्न तर वेगळाच. अशा परिस्थितीत सरकारकडून मात्र पैसे देण्यासाठी अजिबात विचार केला जात नाही. 5%, 10% अशा प्रमाणाच्या तंत्रज्ञानात रक्कम दिली जात आहे. उदाहरणार्थ, ज्या कामाचे बिल 10 कोटी आहे त्या कंत्राटाला 10% म्हणजेच अवघे 1 कोटी रुपये देऊन सरकारने जणू चेष्टाच लावल्याचा संताप कंत्राटदार व्यक्त करत आहेत. सत्तेवर येण्यासाठी लाडक्या बहिणीपासून मोफत धान्य वितरणापर्यंत अनेक योजना सरकारने आणल्या. त्यामुळे काही जणांना लाभ झाला असला तरी ऐन उमेदीच्या काळात अनेक कंत्राटदारांना मोठा फटका बसला आहे. स्टार्टअप इंडिया सारख्या शायनिंग योजना आणून सरकारने नेमके युवकांसाठी काय केले आहे असंच आता युवक वर्ग बोलू लागला आहे. काही कंत्राटदार वर्षानुवर्षे व्यवसाय करत त्यांना सुद्धा आज आर्थिक चणचण भासत आहे. नुसतंच इंजिनिअरिंग होऊन कंत्राट झालेला युवा वर्गाने काय करायचे की आत्महत्या करायच्या? आज त्याच्या समोर पर्याय आहे, याचे उत्तर या सरकारला द्यावे लागेल अशीच जनसामान्यांची भावना झाली आहे. शेतकऱ्यांना नको असणारा शक्तीपीठ महामार्ग एकीकडे लादला जात असताना दुसरीकडे मात्र झालेल्या रस्ते आणि इतर विकास कामांचे पैसे देण्यासाठी सरकार हात ताकडता घेत आहे. त्यासाठी एकूणच सरकारच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली जात आहे. आजच्या वृत्तपत्रामध्ये आणि स्पेशल सोशल मीडियावर सुद्धा 2 बातम्या महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. त्यापैकी एक बातमी म्हणजे शक्तीपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यात 152 हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण केल्याचे प्रसिद्ध झाले. तर त्याच सांगली जिल्ह्याच्या तांदुळवाडीतील उमद्या तरुण अभियंत्याने शासकीय कामांचे पैसे थकल्याने आत्महत्या केल्याची बातमी ही ठळकपणे प्रसिद्ध झाली आहे. म्हणूनच आज जनसामान्यांमधून प्रतिक्रिया उमटत आहे की सरकारने अगोदर शेतकरी आणि कंत्राटदारांच्या आत्महत्याद्वारे जे पाप लागत आहे ते थांबवावे आणि मगच शक्तीपीठ महामार्गासाठी अट्टहास करावा आणि ते पुण्य कमवावे. पाप पुण्याच्या या खेळात शेतकरी आणि युवा उद्योजक यांची वाट लागणार नाही याची दक्षता सरकारलाच घ्यावी लागणार आहे. पट्टीचे अर्थमंत्री म्हणून गाजलेले जयंत पाटील यांच्या मतदारसंघात या युवकाने आत्महत्या केली हा एक योगायोगच म्हणावा लागेल का? आणि तितक्याच पट्टीने राज्याच्या तिजोरीचा कारभार हाताळणारे विद्यमान अर्थमंत्री अजित पवार यांना अशा आत्महत्यातून समाधान मिळणार आहे का? असाही तिखट प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशा या प्रश्नांची उत्तरे सरकारला निश्चितच द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर डोकं ठिकाणावर आणणं लागणार आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.